सज्जन हो, काल आपण 7व्या अध्यायामधल्या सुरुवातीच्या काही ओव्यांचा अर्थ पाहत असताना एक सिद्धांतनाथ महाराज जो आपल्याला सांगतात तो पाहत होतो की परमात्म चिंतनामध्ये राहिलेला जो ज्ञानी पुरुष असतो त्या ज्ञानी पुरुषाची दैनंदिन अवस्था, तो ज्ञानी पुरुष गृहस्थाश्रमी सुद्धा असू शकतो किंबहुना असतो, पण त्या परमात्म चिंतनामध्ये गुंतलेल्या त्या ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये तो देखील तुमच्या माझ्यासारखा प्रारब्धाच्या अधीन असतो, त्याला प्रारब्ध चुकत नाही. म्हणजेच त्याच्याही जीवनात सुख दुःख हे कायम सुरू असतं. पण हे सगळं सुख दुःख भोगत असताना हा ज्ञानी पुरुष देहात राहून विदेही अवस्थेमध्ये राहत असून तुमच्या माझ्यासारखा प्रपंच करत असताना दिसतो. त्याचाही देह तुमच्या माझ्यासारखाच प्रारब्ध गतीने चालत असतो, पण घडणाऱ्या सुखदुःखाचा परिणाम विपरीत पद्धतीने त्याच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळत नाही. हा आपला कालचा विषय सुरू होता. आणि नाथांच्या मते असं आहे की असं निरासक्त जीवन, आसक्ती नाही, असं निरासक्तीचं जीवन देह प्रारब्धावर टाकून तुम्ही आम्ही सगळ्यांनी जगणं हा परमार्थ आहे. आणि हाच परमार्थ तुम्हा आम्हा सगळ्यांना साधायचा आहे. म्हणजे काय, तर श्री महाराज काय म्हणाले की मानवी जीवनामध्ये खरं सुख काय आहे याचा शोध मी स्वतः घेतला. महाराजांनी हे सांगितलं म्हणून आपल्याला कळालं, पण सगळ्या संतांचा अनुभव हाच आहे. आणि ते म्हणाले की मानवी जीवनात खरं सुख इथे जाऊन पाहिलं, तिथे जाऊन पाहिलं, नाही का. आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो की एक कुत्रा असतो आपल्या कॉलनीमध्ये, याच्या दारात त्याच्या दारात, त्याच्या दारात त्याच्या दारात दिवसभर फिरत असतो. हा मला काहीतरी वाढेल, हा मला काहीतरी वाढेल, काहीतरी वाढेल, म्हणून याच्या दारात जाय, त्याच्या दारात, प्रत्येक जण त्याला हाड 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 करत राहत. कोणीच त्याला काही सुख देईल असं काही घडत नाही. अगदी आपलं सुद्धा तसंच आहे, फक्त लक्षात येत नाही. फरक थोडा वेगळा आहे. नाही, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यावर चांगली नोकरी मिळेल आणि मग सुख मिळेल. झाले पोस्ट ग्रॅज्युएट, नाही पहिला ब्रेक घेऊत म्हणाले या कंपनीत थोडं पॅकेज कमीच आहे, दुसऱ्या कंपनीत तिथे सुख मिळेल, तिथे सुख मिळेल, नाही पगार वाढले असो, पॅकेज भरपूर मिळालं, नाही आता एकदम चांगलं शहर मिळालं तर चांगलं होईल. अजून किती वेगवेगळ्या याच्यातून सुख मिळेल, त्याच्यातून सुख मिळेल, त्याच्यातून सुख मिळेल. म्हणून मनुष्य आयुष्यभर त्या सुखाच्या शोधासाठी फिरत असतो. आणि आपल्या सगळ्यांचा अनुभव की सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे आपल्याला मिळालेल्या आहेत. पण पुन्हा असं काहीतरी राहतं पहा, जीवाची अस्वस्थता काही कमी होत नाही. आपल्या सगळ्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे की लोकांकडे पाहिलं, जगाकडे पाहिलं तर त्या मनाने परमेश्वराच्या कृपेने आपल्याला किती सुख मिळालेले. शरीराच्या पातळीवर, मनाच्या पातळीवर, आर्थिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, प्रतिष्ठेच्या पातळीवर, सगळ्या ठिकाणी इतरांपेक्षा जर आपण खाली जर पाहिलं, सुख पाहायचं असेल, सुख मोजून घ्यायचं असेल तर थोडं खाली पाहावं. आपल्यापेक्षा कितीतरी गरीब लोक आहे, आपल्यापेक्षा कितीतरी दुःखी लोक आहे, शारीरिक व्याधी आहे, मानसिक व्याधी आहे, कौटुंबिक व्याधी आहे, संपत्तीचा प्रश्न आहे, संततीचा प्रश्न आहे, नाही का. त्या मानाने तर आपण किती श्रीमंत आहोत असं आपल्याला जाणवतं. तरी देखील विचार करत असताना असं लक्षात येतं की काहीतरी अजून मिळवायचं राहिलं. या जीवाला
रात्री निसताना म्हणा, सकाळी उठल्यावर म्हणा, जेव्हा केव्हा आपण एकांतात असतो तेव्हा एक विचार, अजून काहीतरी मिळायचं राहिलं, काहीतरी मिळायचं राहिलं, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि ते जे खरं आहे ना, ते समाधान मिळायचं राहिलेलं आहे. आणि ते सगळं समाधान हे या दृश्य वस्तूंमध्ये नाही. नाही हा आला तर नाही, 2 दिवस लेक आली बरं वाटलं, सारखे जवळच राहिली तर नाही का. नाही इतके पैसे मला मिळाले तेवढे पैसे, सुख आहे का? नाही. नाही आता अमेरिकेला जाऊन मुलाकडे राहते, झालं. गेल्या जे जे अमेरिकेला जाऊन आले त्यांना विचारा, तिथे तरी सुख आहे का? सोन्याची लंका आहे. आयुष्यभर आपण हे करतो, नाही एकदा तरी विमानात बसायला मिळावं. 22 तासाचा प्रवास विमान, कंटाळून गेले, पाय सुजले, बस नंद. सुख आहे का तिथे? म्हणजे श्री महाराज असं म्हणाले की तुम्ही मी सांगतो म्हणून ऐकू नका, शास्त्र सांगतो म्हणूनही ऐकू नका, तुम्ही तुमचा अनुभव जमेच धरा ना आयुष्यभराचा. इतकं सगळं मिळूनही समाधान मिळालेलं नाही. सगळं मिळालं म्हणजेच जेवढ्या काही दृश्य वस्तू आहे, की काही व्यक्ती आली की आपल्याला आनंद होईल, काही परिस्थिती आल्यावर आनंद होईल, काही घर मिळाल्यावर आनंद होईल, काही गाडी मिळाल्यावर आनंद होईल, ती मिळाली तात्पुरतं, संपलं. म्हणून तुम्हाला एक वस्तू आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तू आणण्याचा जन्म आहे. पहा, चांगले सोफा केले, नाही त्याचे कव्हरच राहिले नाही. आता ते गुलाबी रंगाचे आहेत ना, आता 5 रंगाचे मला घ्यायचे, सोमवारी हा मंगळवारी. मानवी प्रवृत्ती मला सांग, सुख आहे का त्याच्यात? एक वस्तू आणण्यामध्ये दुसरी वस्तू आणण्याचंच बीज रवलेलं आहे. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो, अशा हजारो वस्तू, म्हणजे मानवी जीवनामध्ये आपण असं पाहतो की आपल्याला असं वाटतं की वस्तू जितक्या आपण जास्त जमवू किंवा जितक्या जास्त असतील त्याच्यातून मला आनंद मिळेल, असं आपण आतापर्यंत आयुष्यात सगळं मिळवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही समाधान नावाचा जो शेवटचा भाग आहे, जो खरा आहे, तो महाराज म्हणाले फक्त भगवंताच्या चिंतनात, भगवंताच्या भक्तीत आहे, भगवंताच्या चरणी अनन्य भावाने शरण राहण्यातच खरं समाधान. आणि ते समाधान कसं आहे म्हणाले पुन्हा, त्याला एक शब्द त्यांनी आपल्याला सांगितला, शाश्वत समाधान. तर हे शाश्वत समाधान असं आहे की जे वस्तूवर अवलंबून नाही, जे परिस्थितीवर अवलंबून नाही, जे कशावरही अवलंबून नाही आहे. आणि ते फक्त त्याच्या नामस्मरणात, त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या अनन्य शरणागतीमध्ये, त्याच्यामध्ये सम्मिलित होण्यामध्ये, नवे नवे स्वतःला विसरण्या. म्हणून महाराज काय म्हणाले की अरे मी या जीवनामध्ये सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ते सुख मला सापडलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की आहे सुख 100% सुख समाधान मिळतं, ते मी मिळवलंय, प्रयत्नाने मिळवलंय. आणि त्याचा मार्ग मी तुम्हाला सांगतो. इतके कष्ट करून त्यांनी ते मिळवलं, बरं ते मिळणं फार कठीण आहे. पण ते म्हणाले त्याचा मार्ग आहे. आणि तो मार्ग कोणता आहे? तो म्हणाले भागवत धर्म, तो म्हणाले भक्ती मार्ग, तो म्हणाले अनुसंधान, त्यांचं अखंड स्मरण. आणि त्यांचं अखंड स्मरण तसं राहत नाही म्हणून नाम. आणि पुढे म्हणाले पुन्हा महाराज, किती किती महाराजांनी आपल्याला स्पष्ट स्वच्छ सोपं करून सांगावं, अडचणी येऊन नाही म्हणून सांगावं, नाही का. आपण एखाद्याला पत्ता सांगतो ना, बघ तिथून सरळ जा, सरळ गेल्याने डाव्या हाताला वळ, डाव्या हाताला वळलं की लगेच एक मेडिकलचं दुकान दिसेल, लगेच उजव्या हाताला वळ, आणि मग तिथून सरळ गेलं की तिसरं घर त्यांचं आहे. म्हणजे त्याला आपण जास्तीत जास्त सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो की त्याला ते सापडावं. तसं संत नवे नवे सद्गुरू आपल्याला सांगतात की अरे तू बिलकुल काळजी करू नको, अगदी सोपा मार्ग मी तुला सांगतो. आणि तो सोपा मार्ग जो आहे महाराज म्हणाले तो आहे भगवत चिंतनाचा, तो आहे नामस्मरणाचा. पुन्हा सांगतात की अरे नामाला स्वतःची चव नाही बरं. म्हणजे तू घ्यायला सुरुवात करशील आणि तुझ्या लक्षात येईल तू सोडून देशील, तर पहिल्यांदाच तुला सांगतो नाही का. नाही कारल्याची भाजी केली ना ती कडू लागत असते बरं थोडी, पण ती खायची.
आणि जितक्या जास्त वेळा चावून खाशील ना मग हळूहळू गोड लागेल, पण थोडी चावून खावं लागते, खूप वेळ खावं लागते, हे सांगावं लागतं. लहानपणी लोकांना लेकरायला पुरणाच्या पोळी सुद्धा आवडत नसते, पण आई बरोबर त्याला त्याची सवय लावते. वरण लेकर खातच नाही, उंची वाढली पाहिजे तुरीची डाळीच. काही काही आया मी पाहिलं खाली पाडून त्याला वाटीभर वरण पाचतात, लेकराची उंची वाढली पाहिजे नाक दाबून. तस श्री महाराजांनी काय केलंय, ते म्हणाले नामाला स्वतःची अशी चव नाहीये, ते म्हणाले त्याच्यात आपली गोडी घालावं लागेल. आणि मग ती आपली गोडी आपल्याला घालता येत नाही, म्हणून महाराज काय म्हणाले की तुम्ही त्या सद्गुरूंच्या, त्या भगवंताच्या लीलांचं वर्णन लक्षात घ्या. जेव्हा आपण एखादी सुंदर महाराजांचा लीला प्रसंग ऐकतो आणि मग त्याचं चिंतन करतो की अरे 10-12 वर्षाचे महाराज, काय वय असेल त्यांचं, आणि ते लेकरू गुरुच्या शोधार्थ निघालं, आणि कोल्हापूरला त्यांनी ते स्वतःची सोन्याची दिग्बळी काढून दे घेऊन टाका म्हणजे, मग त्याच्याकरता मला जाऊ दे म्हणून केवढी ओढ असेल. हे चिंतन आपण जेव्हा करतो श्री महाराजांच्या लीलांचं, तेव्हा जेव्हा नामस्मरण ते करत असताना जे नाम होतं ना, नुसतं नाम, महाराजांनी अगदी पहिल्यांदा सांगितलं की नामाला स्वतःची चव नाही, तुम्ही तुमची स्वतःची चव त्याच्यामध्ये घाला, त्याच्याशिवाय नाम होणार नाही. पुढे नाथ महाराज सांगतात की असा निरासक्तीने आपला देह प्रारब्धावर टाकून निस्वार्थपणे जीवन जगणं हा परमार्थ आहे. आता प्रश्न असा आहे की निरासक्तीने म्हणजे आसक्तीच नाही, शक्य आहे आता? वाटीत लोणचं घालून दिलं त्यांच्याकडे, तिसऱ्या दिवशी निरोप, लोणच्याची वाटी दिली, वाटी पाहिजे दिली होती, नाही ती ही नाही माझी, ही नाही, मोठ्या आकाराची. हा तुमच्या माझ्या जीवनातला सामान्य, अगदी सामान्य भाग आहे, म्हणजे आनंदाचाच भाग आहे. त्याला आपण असं म्हणतो किती कटाक्ष आणि प्रपंच आहे, इकडची वस्तू तिकडे. 6 वाट्या, 6 ग्लास, 6 ताट, 6 डिश, 6 चमचे, खाल्ला तर आपल्या इथे एकदम बापरे चमचाच सापडेल. बाबा गोवर्धन घाटाला घेऊन घ्यायचा का काय करायचं, नाही का? तर हे आपलं मन आहे, खूप 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 नॅचरल आहे. चूक आहे असं मी म्हणत नाही बरं, आपल्या प्रपंचात आपलं लक्ष पाहिजे आपल्याला, आणि होतंय ना. तर हा प्रपंच अनासक्तीने, निरासक्तीने करून देह प्रारब्धावर टाकावा असं नाथ महाराज म्हणतात. पण तो किती अवघड आहे, म्हणजे अगदी या जन्मातलं जरी आपलं पाहिलं तर 50 वर्षाचा आपला प्रपंच आहे, 45 वर्षाचा प्रपंच आहे, काय असेल तो जितका असेल तितका तो कळेपर्यंत अगदी मन लावून आपण केलेलं आहे. त्यातलं मन एकदम कसं काय निघेल, एकदम आसक्ती शून्य कशी होईल, नाही होईल. पण महाराज म्हणाले नामाने सगळं. आसक्ती जरी असेल ना, ती वासना जी आहे ना ती सूक्ष्म आहे, ती अदृश्य आहे, पण ती आहे. मन दिसत नाही तसं ती पण दिसत नाही. मग महाराज म्हणाले की अशा ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत, अशा ज्या अदृश्य गोष्टी आहेत की ज्या तुमच्या माझ्यासारख्याच्या साधनेला खाली आणतात. म्हणजे सगळ्यांचा अनुभव असा आहे, पहा मानस पूजेला बसल्यावर प्रत्येकाचा अनुभव फार वेगळा आहे. मानस पूजेला डोळे लावून बसायचाच विषय, बापरे अंगण चढा राहिला, हे येणारे ते येणारे, आता हे करायचं, आखाड तळायचा राहिलाय, अमावस्या आली, दिव्याची अमावस्या, जे विचार सुरू होतात त्या मानस पूजेला बसल्या तोपर्यंत काहीच नाही. डोळे उघडून पहा, सगळं संपलेलं असतं. माणसाचं मन, त्याची वासना, त्या वासनेने असलेली आसक्ती, महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं की म्हणाले ती जी वासना आहे ना ती सूक्ष्म आहे ना, मग त्या सूक्ष्म वासनेला मारण्यासाठी नामासारखा उपाय, आणि ते नाम नित्य अभ्यासपूर्वक जर घेतलं. आता अभ्यास म्हणत असताना कदाचित आपल्या मनामध्ये एखाद्याच कळतं, अरे काय रोज अभ्यास नाही. महाराज म्हणाले ठरवून घ्या. आणि पुन्हा आपल्याकडे इतके आदर्श उदाहरण. कशासाठी नाम घ्यायचं, तर पहिली सोपी गोष्ट
त्यांना आवडतं. सगळ्यात छान गोष्ट अशी, का नाम घ्यायचं? माझ्या बापाला आवडतं, माझ्या आईला आवडतं, त्यांनी दिलेलं आहे. आणि दुसरं काय म्हणाले, नाम त्यांनी दिलं. म्हणजे महाराज काय म्हणाले, अरे मी तुम्हाला काय दिलं? एकदा आदरणीय बाबा विलसरे कुठेतरी गावाला जायचं होतं, तेव्हा वाडेरूप महाराज देहात होते आणि म्हणाले महाराजांना की महाराज मी असं असं जाऊन येतो, तर तुमची काहीतरी आठवण, तुमची काहीतरी खूण, तुमचं मला सारखं स्मरण राहावं म्हणून मला काहीतरी तुमच्या हाताने मला द्या, एखादी वस्तू. महाराज म्हणाले, केशवराव माझा प्राण मी तुम्हाला दिलाय, पुन्हा वेगळी वस्तू काय मागता? अखंड नाम घेत गेले की मी तुमच्या जवळच आहे ना, म्हणाले. अगदी बाबांच्या साधक अवस्थेतला हा सुरुवातीचा प्रसंग आहे. फार ज्येष्ठ साधक बाबा होते, पण बाबांनी हे स्वतः सांगितले. मग ती वस्तू जर आपल्याला त्यांनी दिली की त्यांचा प्राण आहे. आणि ते काय म्हणाले की जो नाम घेतो ना त्याच्या आजूबाजूला मी घुटमळत राहतो. हे वाक्य तुम्हाला मी खूपदा सांगितलं असेल. खूप मला ते आवडतं म्हणण्यापेक्षा ते खूप उपयोगाचं. हे जर स्मरण आपल्याला राहिलं की माझा सद्गुरू कायम माझ्या बरोबर आहे, नवे नवे तो माझ्या कायम बरोबर राहावा, नव्हे सद्गुरूंनी आपला हात घट्ट धरून ठेवावा, याची अनुभूती जर सज्जनो काही असेल तर ती अखंड नाम घेतल्याने होते. किंबहुना थोडा थोडा, एकदम अखंड येणारच नाही. कारण इतक्या याच जन्मातले इतक्या वर्ष आपण काही अभ्यासच नामाचा केला नाही, आपल्याला नामाचं प्रेमच नाही, आपण नाम घेतलंच नाही, तर एकदम कसं साधेल? अजून थोडा मागचा विचार केला तर जन्मोजन्मी या अंतःकरणावर झालेले जे संस्कार आहेत ते एकदम कसे पुसले जातील? हळूहळू जातील. महाराज प्रल्हाद महाराज फार उदाहरण छान द्यायचे. विदर्भामध्ये आमच्याकडे त्या पातेल्याला बहुगुण म्हणतात, त्याचा अपभ्रंश बघून. महाराज जुन्या काळी चुलीवर ते ठेवायचे, पितळेचे भांडे ठेवायचे, ते काळे होऊन जायचे, मग त्याला ते विटकरीने घासायचे. मला आठवतं चालू, खेडेगावामध्ये बारीक विटकर करायचे, मग त्याला नारळाच्या शेंडीने ते घासायचं, एकदम निघायचं नाही. तर महाराज म्हणाले ते बहुगुण जे असतं ना, बहुगुण, त्याचं काळ एकदम निघत नाही रे, म्हणले रोज सारखं घासावं लागतं त्याला. तसं हे जे अंतःकरण आहे, या अंतःकरणावर इतक्या जन्माचे मलिन संस्कार झाले तर ते एकदम कसे निघतील? रोज थोडं नाम, रोज थोडं नाम, रोज थोडं नाम. आणि जसं जसं तुम्ही जास्त नाम घेत जा तसं तसं ते अंतःकरण. काल परवाच महाराजांचं प्रवचनातलं वाक्य आहे की 3.5 कोटी जर जप केला ना काय होतं म्हणाले? चित्त शुद्ध. आणि 13 कोटी झाल्यानंतर तो ती देवता, तो राम प्रत्यक्ष तुम्हाला भेटतो म्हणाले. हे जर महाराजांनी सांगितलंय आणि आपण जर खूप अलीकडे आहोत. विषय आपला असा सुरू आहे की देह प्रारब्धावर टाकून निरासक्तीने जगून देह प्रारब्धावर टाकायचा. तर महाराज म्हणाले ही आसक्ती कमी होण्यासाठी काय आहे? तर पुन्हा नाम. काय सांगू तुम्हाला, इतक्या नामधारकांचे, इतक्या नामसाधकांचे अनुभव या बाबतीमध्ये आहे की कसं मनुष्य निरासक्त होतो हे मी जवळून पाहिलंय, ज्यांनी खूप नाम घेतले. एक माऊली होत्या, मी लहानपणापासून त्यांना पाहिलेले, अतिशय कर्तृत्ववान बाईवर. त्यांचे यजमान अतिशय चांगले साधक होते, साधू वृत्तीचे होते. प्रपंचासाठी लागणारी जी काही मिळकत असेल ती प्रामाणिकपणे कमवायचे आणि सगळी रक्कम आपल्या पत्नीच्या हातात देऊ. म्हणायचे मला ना आता काम केले, मला नाम घेऊ दे, प्रपंच तू पहा. दोघं नवरा बायको आनंदाने संसार. आणि त्या माऊलीनी अतिशय कर्तृत्ववान, रुपयाने रुपयाचा हिशोब व्यवस्थित लावून सगळा प्रपंच केला. नवऱ्याला कुठेही प्रपंचामध्ये गुंतू दिलं नाही. आणि नवऱ्याने सुद्धा आपल्याला ही सूट दिली तर सगळं आयुष्य नामासाठी वाहिलं. आणि या माऊलीनी सगळं म्हणजे 5-6 मुलं काय होते ते वाढवले, भावांचे लग्न, बहिणींचे लग्न, कर्तृत्व जे काही म्हणजे एक स्त्री काय करू शकते अशी कर्तृत्ववान स्त्री हो. आणि जेव्हा सज्जनो 40-50 वर्ष आपण एका कार्याने प्रेरित होऊन कर्तृत्वाने काम करतो,
दिवसभर तो विचार, हे झालं की ते झालं की ते झालं की ते. प्रपंचामध्ये गुंतून गेलेली ही स्त्री. यथावकाश यजमान गेले, मुलं मोठी झाली, मुलांचे संसार फुललेले. पण असं एकदा कामाची सवय आणि कर्तृत्ववान स्त्री असेल तर त्या संसारातून मन निघणं फार कठीण असतं. पण प्रत्येक गोष्ट तिने केलेली, सुनेला सांगणं, मुलाला सांगणं, याला सांगणं, म्हणजे आयुष्यभर स्वतः केलं आणि एका विशिष्ट वयानंतर मार्गदर्शनाचं काम केलं. अशी पूर्ण आसक्त असलेली ती माऊली. तुम्हाला मी काय सांगू, महाराजांचे अनुग्रहित शेवटचे 5 वर्ष, शेवटचे 5 वर्ष इतकं नाम घेतलं, इतकं नाम घेतलं. मी तुम्हाला काय सांगू, की सकाळी 5:30 ला उठलेली, तिने रोज 4-4:30 ला उठावं, पटकन गाईचे दूध काढावे, पटकन चहा करावा, अंगण सडा करावा, सगळं घरातली कामं, पाणी भरणं, अमकं तमकं, रोज असं करणारी. सगळं सोडून जेव्हा नामाला लागले ना, सकाळी उठल्यानंतर शौच मुखमार्जन करावं आणि आपल्या गादीवर येऊन माळ घेऊन बसावं. तर सुनेला म्हणू सुद्धा नाही की अगं माझी चहाची वेळ झाली, चहा करून देते का. ज्या गोष्टीची नित्य सवय, मला सांगा, आपल्याला किती सवय असते, उठल्याबरोबर काही गोष्टी चहा पाहिजेच, त्याच्याशिवाय पुढचं काम सुरूच होत नाही. अशी आपली सगळ्यांची नॅचरल अगदी. इतकी नित्याची चहाची सवय आणि नित्य प्रपंचामध्ये कार्यरत राहण्याची सवय असलेली स्त्री सुद्धा इतकी पुढे नावानी निसंग झाली की तिने सुनेला विचारत सुद्धा नाही की काय करते काय, फक्त माझ्या माळा झाल्यात का, माझा जप झाला का. सकाळी 6 वाजेपासून रात्री 7 वाजेपर्यंत त्या माऊलीने 500 माळा केल्याशिवाय अंग टाकू नये, रात्री झोपू नये. सोन्याची आसक्ती किंवा सोन्याविषयीचं प्रेम आपल्या सगळ्यांनाच आहे. स्वतःच्या अंगातले सगळे दागिने सहजतेने, आता याचं काम नाही म्हणाले सोन्याचं, ही माझ्या अंगातली, माझ्या अंगावरची ही काय गळ्यातली सर असेल, काय म्हणतात त्याला, सोन्याची, देऊन टाकली, नको म्हणाले. गळ्यात फक्त मान. अनासक्त कसा होऊ शकतो म्हणून याचे कारण असं आहे सज्जनो, की जी मनाची ओढ असते ना नामाने, खरंच महाराज म्हणाले ना, नाम इतकं काम करतं सज्जनो. आपल्याला हे शिकण्यासाठी हा नाद भागवत पाहायचं. आज महाराज म्हणाले तर ती तसं अनासक्त जीवन आपल्याला जगू शकत. महाराज तेच म्हणाले की अरे मी सुखाचा शोध लावला, तो मला लागला आणि तो मला तुम्हाला द्यायचा आहे की तुम्ही या मार्गाने या मार्गाने आले तर सुख 100% आहे. कारण ते मी पाहिलंय, मी उपभोगलंय, नवे नवे उपभोगतोय. आणि दुसरं म्हणले तुम्हालाही ते मिळू शकतं. यू आर इलिजिबल फॉर दॅट, तुम्ही पात्र आहात त्याच्यासाठी, फक्त या मार्गाने. अहो संतांनी ती पाऊलवाट चालून 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 रुळवून ठेवलेली. त्या रुळलेल्या वाटेने फक्त आपल्याला पाऊल टाकायचं, नाम घ्यायचं. तेव्हा नाथ महाराज जसं म्हणतात की निरासक्त वृत्तीने देह प्रारब्धावर टाकून निस्वार्थ जीवन घालवणं हा परमार्थाचा आदर्श आहे. हे करण्यासाठी काय, तर पुन्हा मी आपला जो विषय परवाच्या दिवशी झाला की आपल्याला एका गोष्टीचा मनापासून अभ्यास करायचा, ते मनापासून नाम घ्यायचं. पण ते नाम घेत असताना आपल्या अंतःकरणाला एक सूचना काय देत राहायची, कोणती, जे जे घडेल ते त्यांच्या इच्छेने घडेल. नंबर 2, ते आपल्या कल्याणाचं आहे. तात्पुरतं आपल्याला वाईट वाटेल, अरे असं कसं झालं, पण वर्ष 6 महिन्यात तुमच्या लक्षात येईल नाही जे झालं ते चांगलं झालं. म्हणून जे जे घडेल ते सद्गुरूच्या कृपेने घडेल, त्यांच्या इच्छेने घडेल, ते माझ्या कल्याणाचं आहे असं समजून समाधानात आणि पहिल्यांदा शांत राहा. लगेच आपण काय होतं, आपण लगेच रिॲक्ट होतो. असं कसं काय झालं महाराज, तुम्ही असं केलं ना. किती आपला त्रागा असतो, महाराजांना सुद्धा आपण सोडत नाही, पण ते किती दयाळू आहे मला सांग. इतक्या वेळेला आपण महाराजांवर रागवलेलो आहे. आता हे फक्त ज्याचं त्याचे डोळे लावून पाहावं आणि पाहावं काय काय आपण महाराजांना बोललो. इतके केले महाराज पारायण, इतका जप झाला आणि त्या ठिकाणची पसंती झाली नाही. आता का ते पसंती द्यायला बसले. बरं त्यांनी पसंती नाही दिली याच्यात तुमच्या लेकराचं कल्याण आहे हो.
त्या घरची पोरगी किंवा तो जावई जर आला असता तर तुमच्या गळ्याला फास आहे हे तुम्हाला नाही माहित, त्यांना माहिती आहे. आणि पुन्हा पुन्हा आपल्याला एका गोष्टीचा आठवण की आपलं आयुष्य ज्या दिवशी आपण नामाला लागलो, ज्या दिवशी आपण अनुग्रह घेतला ना, त्याच दिवशी श्री महाराजांनी आपलं सगळं प्रारब्ध आपल्याला अरेंज करून दिलं, सोपं करून दिलंय की याच्यापेक्षा सोपं नाहीये. नाही, पहिल्या युनिट टेस्टला पोरगा नाही आला तर सर म्हणतात हरकत नाही, मेडिकल सर्टिफिकेट द्या, 2 दिवसांनी परीक्षा द्या. एवढी ऍडजस्टमेंट त्यांनी केलेलीच आहे. आपल्याला काय कोणतीच परीक्षा न देता प्रगती पुस्तक पाहिजे अशी आपली डिमांड आहे, नाही का? असं कसं होईल? महाराज म्हणाले, अरे मी तुझ्यासाठी सगळं केलं ना. पुढचा 7वा अध्यायामध्ये हा एक सिद्धांताचा विषय या अध्यायामध्ये येणार. आणि पुढचा जो विषय आहे तिथं या अध्यायामध्ये अवधूताची कथा येते. 7व्या अध्यायामध्ये आपल्याला ती पण पाहिजे. तर हे अवधूत त्यांनी 24 गुरु केले असा हा विषय येणार. आता हे गुरु केले आणि कशासाठी केले, याचं सूत्र काय? अवधूताच्या कथेचं सूत्र काय? तर अवधूताच्या कथेचं सूत्र सज्जन असं आहे की संपूर्ण जे हे सृष्टी आहे, हे जे चराचर आहे, हे सगळं चराचर परमात्म स्वरूप असल्याने अंतर्बाह्य त्या परमात्म स्वरूपाने ते भरलेलं. म्हणजे इथलं जड चेतन सगळं हे परमात्म स्वरूपाने भरलेलं असल्यामुळे जेवढ्या काही वस्तू आपल्याला या सृष्टीमध्ये दिसतात, चेतन अचेतन सगळ्या वस्तू, प्राणी असतील, वृक्ष असतील, कधी कधी ते आपल्याला विचित्रही वाटतात. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते, जो विषय येणार आहे अजगर आपल्याला आवडत नाही, नुसता पडलेला असतो, नाही का, सुस्त पडलेला. अशा सुद्धा अजगराला अवधूतांनी गुरु मानलेला आहे. मग याचं सूत्र काय आहे? जो विषय येणार आहे त्याचं सूत्र असं आहे सज्जन हो, की हा परमात्मा या सगळ्या सृष्टीमध्ये चराचरात जर भरलेला आहे तर त्या परमात्म स्वरूपाचे जे सद्गुण आहेत ते सगळे या जड चेतनामध्ये आहेत. आणि प्रत्येक वस्तूमध्ये असलेला तो सद्गुण हा मानवी जीवनाला उपकारक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, अवधूतांचं जे चिंतन आहे, अवधूताची जी कथा आहे सज्जन हो, ही कथा तुमच्या माझ्यासारख्या साधकाला, शिष्याला, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला उपकारक याच्यासाठी आहे की साधकाची शिष्याची वृत्ती कशी असावी. आपण नाम घेत असताना आपण ठरवलंय की आपल्याला आता उत्तम भक्त भगवंताचं व्हायचंय. आपण सगळं झालो, आई झालो, बाबा झालो, नवरा झालो, अमकं झालं, पण आपण अजून खरे शिष्य झालोत का? आपण खरे शिष्य म्हणण्यापेक्षा आपण त्यांचे दास आपल्याला व्हायचंय, आपल्याला त्यांचा आवडता शिष्य व्हायचाय, नाही का? केव्हा तरी आपल्या सद्गुरू असं म्हणाले, अरे हा माझा आहे बरं, हा मूर्ख असेल, वेडा असेल, पण त्यांनी ते म्हणावं आपल्याला. आणि ते म्हणण्यासाठी तरी त्यांच्या नजरेमध्ये आपण येणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या नजरेमध्ये येण्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि ते काहीतरी करणं म्हणजे काय, तर साधन करणं आहे. आणि ते साधन करत असताना साधकाची वृत्ती कशी असावी हे अवधूताच्या कथेतून आपल्याला शिकायचं. की या सृष्टीमध्ये जेवढं काही, जे काही म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत असं म्हणतात. की तुम्हाला जे काही दिसेल त्या प्रत्येकाकडनं तुम्हाला शिकता येईल. हे अवधूताच्या कथेचं सूत्र आहे की मला या सृष्टीमध्ये जे काही दिसेल त्याच्याकडून मला साधन मार्गामध्ये काहीतरी घेता येईल, असे ते 24 गुरु. म्हणजे तुम्हाला तो विषय आपला पुढे येणार आहे की पिंगला नावाची देह विक्रय करणारी स्त्री आहे, तिला सुद्धा अवधूताने गुरु. म्हणजे या गोष्टीतनं एवढं लक्षात येतं की लौकिक दृष्ट्या, व्यवहार दृष्ट्या, समाजाच्या दृष्टीने जिच्याकडे निषिद्ध म्हणून पाहिलं जातं अशा सुद्धा पिंगलेला अवधूत गुरु करतात. तर तिच्यात कोणता तरी गुण, नाही का? मध्ये एक कथा ऐकण्यात आली होती. एक साधू होते आणि ते रोज गंगेला स्नानाला जायचे.
तर त्या स्नानाला जात असताना मध्ये एक देह विक्रय करणारी स्त्रीचं घर लागायचं आणि साधू महाराज रोज जायचे. त्यांच्या स्नानाची वेळ ठरलेली होती. त्या स्त्रीला माहित असायचं की साधूबा या वेळेला स्नानाला जातात. ते स्नानाला जात असताना ती तिच्या गॅलरीमध्ये यायची. साधूबाला जाताना असं मनापासून त्यांच्याकडे डोळे भरून पाहायचे, नमस्कार करायचे. साधूही तिच्याकडे पाहायचे. दोघांची रोज एक वेळेला नजर व्हायची. त्या स्त्रीने पाहावं की देवा, या जन्मामध्ये माझं काय प्रारब्ध आहे, माझ्या वाटेला हे कर्म आलेलं आहे. पण हे साधूबा किती परमात्माचं चिंतन करतात, हे किती थोर आहेत, हे अखंड भगवंताच्या चिंतनात असतात. यांना माझा नमस्कार. माझा असं कधी होईल, मला अशी तुझी सेवा कधी घडेल, असं तिचं रोजचं चिंतन. साधूबांचं चिंतन, ही कशी दिसते, ही कसा देह विक्रय करते, काय असेल हिचं जीवन, किती लोक हिच्याकडे येत असतील, कसं सुख, काय असा काहीतरी विचार साधूबांचा असेल. यथावकाश साधूबा गेले, देह ठेवला. काही दिवसांनी हे देह विक्रय करणारी स्त्री पण गेली. दोघे तिथे गेले. अकाउंट ऑफिसरकडे, चित्रगुप्ताकडे गेले. गुप्तपणे चित्र काढणारा चित्रगुप्त दोघांच्या फाईल्स काढल्या. साधूबांना वाटलं आपला मार्ग आता इकडचा आहे, स्वर्गाचा. ही बिचारी वाटलं आपल्याला नरकातच जावं लागलं. झालं उलट. ते म्हणजे अहो असं कसं काय? तर म्हणाले, रोज हिचं चिंतन, तुम्ही परमात्म स्वरूप आहात, तुम्ही भगवंताचे भक्त आहात, आणि यांचं चिंतन किती सुंदर दिसते. मला कधी काय होईल या चिंतनात तुम्ही स्नानाला गेला. त्या सज्जन हो, अंतःकरण विषय असा सुरू होता आपला की या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय शिकायचं. अवधूताच्या कथेमधलं सूत्र जर काही असेल तर जे जे आपल्याला दिसतंय ना, त्या सगळ्यांमध्ये राम पाहण्याची सवय करायची. त्या प्रत्येकाकडनं मला काहीतरी घेता येईल, नाही का? किंबहुना भगवंता, तू हे रूप धारण केलंस का? अरे वा, काय तुझी लीला आहे. तू इथे असा दिसतो, इथे असा दिसतो, इथे असा दिसतो. त्याच्याही पुढे सद्गुरु रामानंद आणि प्रल्हाद महाराजांचा एक संवाद आहे. तो श्री महाराजांनी पुढे सांगितला की बुलढाण्याचे ते वकील होते, दामले वकील नावाचे. त्यांनी महाराजांना विचारलं, सद्गुरु प्रल्हाद महाराज, तुम्हाला राम दर्शन झालं का? वकील बुलढाण्याचे, नामांकित. महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नाही, ब्रह्मचैतन्य, आनंद सागर, ब्रह्मानंद, रामानंद, प्रल्हाद महाराजांच्या बोलण्यामध्ये खुबी होती. महाराज म्हणाले, माझे सद्गुरु जेव्हा देहात होते आणि मी त्यांचं दर्शन घ्यायचो, तेव्हा मला रामदर्शन झाल्याचाच भास व्हायचा. त्यांनी मला मानस पूजा करायला सांगितली. आता मानस पूजेमध्ये मला त्यांचं दर्शन होतं. मी त्यांना काही विचारत नाही, पण त्यांना काही वाटलं तर ते मला सांगतात. तिसरा मुद्दा म्हणाले, त्यांनी मला सांगितलं, हे सूत्र आहे आता. त्यांनी मला सांगितलं की नयनाच्या ठिकाणी जे जे म्हणून प्राणी मात्र दिसतील त्यांना रामरूप पाहण्याचा अभ्यास करावा. असा अभ्यास केल्याने काही कालांतराने सगळी सृष्टी आपल्याला रामरूप दिसायला लागते. त्यांच्या कृपेने, काय वाक्य, त्यांच्या कृपेने माझा तो अभ्यास झाला. यामधून आपल्याला काय घ्यायचं तर घ्या. वकिलाला वकिलासारखं उत्तर दे. सूत्र काय सज्जन हो, आपण पाहताना प्रत्येकाकडे, अरे रामाचं हे रूप आहे,
रामाचं हे रूप आहे, याचा अभ्यास करा. आज अभ्यास केला आणि वर्षभरात साधलं असं नाही. सातत्याने आपल्याला न आवडणारी व्यक्ती आली, त्याच्यामध्ये राम पाहणं, बापरे. ननंदबाई आल्या, आनंद न देणारी, असं एक सूत्र आहे. प्रत्येक जण ननंद कोणाचे तस त्रास देणारे जावई बुवा आले, कसे राम पाहावे. मग तिथे काय, तिथे जे जे घडेल तिथे त्यांच्या इच्छेने घडेल, ते आपल्या कल्याणाचं आहे. आलेत ते आपल्याकडे, आपलं कर्तव्य आहे. अतिथी धर्म आहे, आपण अतिथी धर्म म्हणू. व्यक्ती कोण आहे, तो राम आहे. आणि मनात हे ठरवून घ्यावं की रामा, तू हे रूप घेऊन आलास, काही हरकत नाही, याही रूपात मी तुझी सेवा करेन, असा अभ्यास करावा. कसं आहे, मनाला एकदा सांगून समजत माकडाच्या पुढे येते. म्हणजे भगवद्गीतेमध्ये जे चंचल मन ही कृष्ण, म्हणजे ज्या 7 गोष्टी चंचल आहे असं सांगितलं. माकड, मारुत, वारा, म्हणजे मारुत म्हणजे वारा, माकड, मन, या सगळ्या अतिशय चंचल गोष्टी, यांना एकदा सांगून नाही जमत. म्हणून सत्संग आणि नाम अखंड पाहिजे. महाराज काय म्हणाले, हा फार सुंदर आहे. एखाद्या कठीण खडकावर, दगडावर म्हणले 200 लिटर पाणी सोडून दिलं, काय नाही, वाहून जाणार. पण त्याच 200 लिटर पाण्याचा वर एक ड्रम भरून फक्त थेंब 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 1 वर्ष 1.5 वर्ष टाकलं ना, तर त्या खडकाला फोडण्याची शक्ती नित्य थेंबामध्ये. पण 200 लिटर पाणी किती फोर्सने टाका, दगड फक्त. म्हणून नित्याचं जे आहे ना सज्जनो, ते फार गरजेचं आहे. आणि आपल्याला हेच सूत्र लक्षात ठेवायचं. अवधूताच्या कथेमध्ये परमात्म्याचा एक तरी गुण त्या चराचर सृष्टीमधला आपल्याला अडॉप्ट करायचा, आपल्याला घ्यायचा आहे की नाही, आपल्याला हे शिकायचंय, आपल्याला हे शिकायचंय. मी तुम्हाला काय सांगू सज्जनो, इतके सोपे 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 आणि इतके मोठे सोप्या सोप्या उपायाने फार परमात्मा मार्गामध्ये पुढे गेलेल्या व्यक्ती कळतात बरं. एका सत्पुरुषाच्या मुखातून ऐकलेलं मी तुम्हाला सांगतो. एक शेतकरी होते आणि एक फार मोठे साधू महापुरुष होते. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी इतके लोक त्या साधू महापुरुषाच्या दर्शनाला आले. गुरुपौर्णिमा झाली. हा शेतकरी अशिक्षित खेड्यातला बिचारा पाहू लागला, इतके लोक साधू महाराज अनुग्रह देत होते. खेडेगावात आमच्याकडे त्याला कान फुकणे असं म्हणतात. कान गेली पाहिले 5-50 लोकांनी अनुग्रह घेतले, काय घेतले. आणि त्या साधू महाराजांकडे तो गेला आणि म्हणला, माझे कान फुका म्हणाले, मला एक गुरुमंत्र द्या. काय त्याचा योग होता मला माहित नाही. साधू महाराज म्हणले, ये. त्याच्या कानात सांगितलं, त्याला मंत्र दिला. ते म्हणले, तू असं कर, भाजी भाकरी म्हणत राहा, हाच तुझा गुरुमंत्र. श्रद्धावान माणूस. महाराज म्हणाले ना, मला अडाणी लोक फार आवडतात. त्याला वाटलं आपला गुरुमंत्र हाच आहे, गुरुनी दिला. आणि मुख्य म्हणजे तो गुरुच्या मुखातून निघाला, त्याच्यासाठी होता. त्याची एवढी श्रद्धा. आणि साधू महाराज म्हणजे काय करायचं, सकाळी उठल्यापासून काम करत असताना तुझं जेव्हा काही तुला बोलायचं काम नाही, जेव्हा तू काम करतो म्हणले, तेव्हा सारखं भाजी भाकरी म्हणायचं. हाच बरोबर, काय सोपा मंत्र बाबा. भाजी भाकरी. काम आपलं गेला बिचारा. सकाळी उठला, औत लावला, आमचं केलं, झालं, भाजी भाकरी. दिवसभर काम केलं. पावसाळ्याचा दिवस होता, पाऊस भरपूर पडत होता त्या काळात. आता याचं शेत आणि याचं गाव, याच्यामध्ये नदी होती. नदीला आला पूर संध्याकाळी. हा बिचारा बसला झाडाखाली, आता पूर कमी होईल, पुढे कमी होईल, काहीच नाही. पण गुरुने सांगितलं होतं की कोणत्याही कठीण परिस्थितीत नाम घेतलं तर आपला प्रश्न सुटतो. काय करावं, रात्रीची वेळ, आता रात्र जर झाली तर घरी जाताच येणार नाही. रुंजू झालं होतं. गुरुची शक्ती फार मोठी असते, त्याला माहित. गुरुचं स्मरण केलं. नदी पुराने वाहत होती पाण्याने सगळे. जाऊ द्या म्हणला, डोळे लावले, पहिला पाऊल टाकला, भाजी भाकरी. त्या पुरातून पलीकडे मागे वळून पाहिलं तर खाली भाजी भाकरी.
भाकरी खाली त्या पाण्यावर याचा पाय, पुन्हा दुसरं पाहिजे भाकरी भाकरी. सूत्र सज्जनो असं आहे, निष्ठा काय काम करते, मंत्र काय करतो. गुरुच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा बीजमंत्र नवे नवे, त्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. आणि ती शक्ती कशी काम करते, अशी काम करते. म्हणून ते म्हणाले ना की अवधूताच्या बाबतीमध्ये हा सगळा विचार करत असताना एक एक गुण, म्हणजे महाराज म्हणाले अडाणी माणूस मला आवडतं, त्याला सांगितल्यावर त्याला शंका येतच नाही. खेड्यात राहणारा असुशिक्षित मला फार आवडतो, मला श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो, ज्ञानी लोकांपेक्षा अडाणी लोक. कारण अडाणी लोक सहज हा हा म्हणता श्रद्धेने तरुण जातात, त्यांच्या मनात विकल्प येत नाही म्हणाले. हे सूत्र आपल्याला याच्यातून घ्यायचं. पुढे परमार्थ दर्शनाला लायक होण्यासाठी अवधूताच्या कथातून अवधूतांच्या कथेतून आपल्याला नेमकं काय की आपल्याला ते परमात्म्याचं दर्शन घ्यायचंय आणि त्याला लायक होण्यासाठी, त्याला पात्र होण्यासाठी नाथ महाराज म्हणाले आपल्यामध्ये शिकाऊ वृत्ती ही कायम पाहिजे. महाराज जे म्हणाले ना की नाम तर घ्या, पण ते नाम समजून उमजून घ्या. समजून उमजून घ्या म्हणजे काय, तर हा आपला अभ्यास चालला की आपल्या आजूबाजूला ज्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यातून आपण शिकू शकतो. नव्हे शिकायचंच आहे, मला शिकायचंच आहे. एखादी व्यक्ती, मी म्हटलं तुम्हाला की आपण ओळखू शकत नाही. गोंदवलेकर महाराजांच्या जवळ महाराज देहात असताना एक व्यक्ती राहायची, अतिशय अस्वच्छ, घाणेरडी, कधी स्नान करायची कधी स्नान नाही करायची, केस पिंजारलेले, कपडे धुतलेले नाही, नाकामधून गळायचं, कधी लाळे गळायची. सगळे लोक त्याच्याकडे असे विचित्र नजरेने पाहायचे. नुसता पडून राहायचा, आळशी असल्यासारखा वाटायचा. पण एक दिवस महाराज असे कोच्यावर बसलेले होते आणि थोरल्या महाराजांकडे येणारी मंडळी फार मोठी विद्वान असायची, सगळ्या प्रकारची असायची. आणि अशी महाराज त्यांच्याशी काहीतरी आध्यात्मिक संवाद साधत असताना तो कोपऱ्यात बसलेला माणूस, लौकिक दृष्ट्या अजागळ असलेला माणूस, मोठ्याने शिंकला, नाकातून घाण आली होती, मोठ्याने 3-4 शिंका दिल्या. सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे आणि सगळ्यांचं लक्ष गेल्यावर कोणत्या चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहिलं असेल हे आपण आपल्या चेहऱ्यावर लक्षात घ्या. मी नुसतं सांगायला लागलो तर आपल्या चेहऱ्याला कसं तरी व्हायचं, तर प्रत्यक्ष काय झालं असेल याची कल्पना आपण सज्जन करू शकता. पण श्री महाराज अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असलेला, त्याला आपण मायबाप म्हणतो, दयाळू म्हणतो, नाही का? कितीही म्हणजे खरं काही काही आयांकडे आपण जेव्हा पाहतो, एखाद्या मातेच्या पोटी अपंग मुलगा येतो, मतिमंद मुलगा येतो, गतिमंद मुलगा येतो, पण ती आई त्याच्याकडे किती प्रेमाने पाहते. जग कसंही पाहू द्या, आईचं पाहणं, तिला त्याची कधी घाण वाटत नाही, त्याची तिला किळस वाटत नाही. हे जसं आपल्याला या प्रपंचामध्ये पाहायला मिळतं सज्जनो, अगदी असंच परमार्थामध्ये फार उच्च लेवलला. इतक्या शिंका आल्या त्याच्यातून, हे झालं, सगळे लोक त्याच्याकडे वाकडं तोंड करून पाहू लागले. पण हळूच महाराज काय म्हणाले त्याच्याकडे पाहिलं महाराजांनी, अरे इतक्या थंडीच्या गंगेमध्ये किती स्नान करतो म्हणाले, किती पाण्यात गंगेमध्ये डुबक्या मारतो इतक्या थंडीच्या दिवसात. लोक विचार करू 3 दिवस झाले अरे स्नान. महाराज म्हणाले की गंगेत किती डुबक्या मारायला लागला. लोकांना महाराजांवर विश्वास ठेवावा का याच्याकडे पाहावं. त्याच्या मनात आलं, ते महाराजांनी ओळखलं आणि मग महाराज म्हणाले आपल्याला नाही अंदाज येणार म्हणाले याचा, हा नित्य मानस पूजेत गंगेचं स्नान करतो. काय काय असेल म्हणून म्हणजे या चराचरामध्ये, या सृष्टीमध्ये कोण काय, कुणाच्या अंतःकरणात भगवंत कसा बसलेला आहे याचा विचार आपल्याला माहित नाही. दिसायला एखादी व्यक्ती इतकी साधी दिसते, एखादी तर इतकी अशी, असं वाटतं की काय या बाईला ऍटिट्यूड असेल असं आपलं तिच्याकडे पाहणं, पण तिच्या अंतःकरणात भगवंताचं प्रेम काय आपल्याला तेही कळू शकत नाही. म्हणून अवधूताची जी दृष्टी आहे, अवधूताची कथेतलं सूत्र मला असं वाटलं हे आहे की सगळ्यांकडे पाहताना रामा
हे तुझं रूप आहे आणि याच्यातनं मी काय घेऊ शकतो, नाही का. शिकाऊ वृत्ती अध्यात्माच्या दृष्टीने, याच्यासाठी महाराज म्हणाले की समजून उमजून नाम घ्या. म्हणजे काय, तर तुमची दृष्टी निकोप होण्यासाठी हा अभ्यास गरजेचा आहे. अवधूताच्या कथेतलं सूत्र जर काही असेल तर मला शिकायचंय, याच्यात काय चांगलं, त्याच्यात अगदी सोपा. आता जी नवीन पॉझिटिव्ह थिंकिंगची पुस्तकं निघाली ती सगळं हे सार हाच आहे. बाटलीतलं औषध तेच आहे, फक्त बॉटल्स बदललेले. पॉझिटिव्ह थिंकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, अमक तमक, काही नाही. योग वाशिष्ठ, दासबोध सर्वात उत्तम, दासबोध, नाथ भागवत, ज्ञानेश्वरी, याच्या बाहेर काहीच नाही. जे याच्यात सांगितलंय ना तेच सगळं जगामध्ये. आप्पा नेहमी म्हणायचे सनातन धर्म व सनातन वैदिक धर्मामध्ये जे सांगितलंय ते सत्य आहे, तेच जगात आहे, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने बॉटल्स बदललेल्या आहेत म्हणाले. सगळं जे चांगलं आहे ते इथेच सनातनामध्ये आहे. काही कुठे आपल्याला वेगळं जायची गरज नाहीये. आधी आपलाच आपण व्यवस्थित अभ्यास करावा. पुढे म्हणाले की सर्व ठिकाणी भगवंत भरलेला आहे, हा अनुभव येण्यासाठी अवधूताची कथा फार महत्वाची. तो कोणकोणत्या स्वरूपामध्ये, नाही का. पृथ्वी पहिला गुरु अवधूतांनी समजा केला, पृथ्वी, नाही का. जशी माऊली ग्रास देते मुलाला, तसे बोधुनी ज्ञान पाजी जनाला, आणि धरे सारखी ज्या वसे नित्य शांती. धरे सारखी, धरी म्हणजे पृथ्वी, किती शांतता आहे. काय काय त्या जमिनीवर आपण प्रयोग करतो. पुण्यामध्ये ती मेट्रो आहे नवीन, आपण पाहिली असेल. 7 मजले खाली, जमिनीच्या 7 मजले, मंडईतून जाते वर, कळत सुद्धा नाही की आपण मंडईत आहोत. खाली 7 मजले असते, जर खाली गेला तिथून ती मेट्रो जाते. केवढा प्रयोग त्या पृथ्वीवर केला, तिला किती खोदलं, तिला काय केलं असेल. धरे सारखी ज्या वसे नित्य शांती. तिच्याकडे खूप शांती आहे. आपल्याला कमीत कमी एखादी डिवसल्यावर आपली शांती राहावी, एवढा अभ्यास आपण करावा. आपल्या मनाविरुद्ध गोष्ट झाल्यावर तरी आपण शांत राहण्याचा अभ्यास करावा. हा श्लोक म्हणायचा कशासाठी की महाराज तुम्ही इतके शांत, धरित्री सारखे तुम्ही शांत. शांती ब्रह्मच हो. बरं, एक नाही, एकामागे एक परंपराच आहे आपली शांतीची. थोरल्या महाराजांची काय, रामानंद महाराजांची काय, धरे सारिखीच्या वसे नित्य शांती, आणि नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती आपण जेव्हा म्हणतो तेव्हा महाराज थोडी तरी, एवढी तरी तुमच्यातली शांती माझ्यामध्ये येऊ द्या, ही प्रार्थना सज्जन आपल्याला करायची. आणि हे सगळं आहे ना, मी जरी इथे बसून तुम्हाला सांगत असलो, आपण सगळे सारखे, आपल्याला हे शिकायचंय. म्हणून ही पुनरावृत्ती आहे की हा अनुभव येण्यासाठी की काय, की तो भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे, ही दृष्टी येण्यासाठी अवधूताची कथा आहे. म्हणजे एक तर तो भगवंत सगळीकडे भरलेला आहे. नंबर 2, त्याचे सगळे सद्गुण या चराचरातल्या जड वस्तूमध्ये, चेतन अचेतन सगळ्यांमध्ये ते आहे, आणि त्यातले सद्गुण मला घ्यायचे, आणि ते सद्गुण घेण्यासाठी मला त्यांच्याकडे पाहावं लागेल, त्यातला सद्गुण शोधावा लागेल, आणि तो परमात्म स्वरूप आहे ही दृष्टी मला पहिल्यांदा दिली पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणाले की हा सगळा अनुभव येण्यासाठी सर्व विषय, सर्व चराचरातल्या वस्तूकडे माझी दृष्टी निकोप पहिल्यांदा पाहिजे. आणि हे निकोप होण्यासाठी नाथ महाराज म्हणाले की ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून महाराज काय म्हणाले, महाराज फार सुंदर पहा, एक एक बोध वचन आपल्याला इतकं ज्ञान देणार आहे सज्जन. मी तुम्हाला काय सांगू की महाराज म्हणाले, अरे पहिल्यांदा सोपं करून सांगितलं, कसेही असा आणि कसेही नाम घ्या, असं पहिलं सुरुवात आहे. पहिल्या वर्गात जाताना मस्त वॉटर बॅग, छान शूज, मस्त वॉटर दप्तर, पुन्हा त्याच्या डब्यात तुला काय पाहिजे, कॉर्न पाहिजे, कॉर्न त्याची आई देते. पुन्हा म्हणले तू आता शाळेत जाईपर्यंत खिशामध्ये चॉकलेट पण देते, जा बाबा जा, कसा का होईना जा शाळेत. तसं महाराज म्हणाले काही कर पण नाम घे. आणि मग थोडं नाम आपलं स्थिर व्हायला लागलं की मग महाराज म्हणाले, अरे समजून उमजून जर नाम घेतलं ना तर तुला फायदा अधिक होईल. आणि तो फायदा काय आहे, तर नामाने लगेच तू आनंदाच्या याच्यावर हिंदोळ्यावर
मस्त आनंदाने विहार करशील. ते कसं? तर ते म्हणाले असं. असं म्हणजे कसं की नाही, तो करताय, तो करताय, आपण प्रयत्न करावा. पण आपलं काय होतं, आपण प्रयत्न करतो आणि लगेच त्याच्या मागे आपला अट्टहास असतो. नाही 11 पारायण झालं, आता लग्न व्हायलाच पाहिजे मुलाचं. अहो आता लग्न जर झालं तर ती जी येणारी आहे ती तुमच्या डोक्यावर बसणारी आहे. महाराजांना माहिती आहे या 2 वर्षात त्याचं लग्न नाही होऊ नाही, पण माझे 11 पारायण झाले, झालंच पाहिजे. हा जो अट्टहास आहे, हा अट्टहास आपल्याला, आणि तो ज्ञानाने कसा कळेल, तर जे जे घडेल तर पारायण करावं, महाराज करावं, आपली इच्छा. ही वृत्ती ठेवून जर नाम घेतलं तर मनाला किती शांतता मिळेल. म्हणजे मी तोच आहे, माझी अपेक्षा तीच आहे, फक्त समजून मी जर वागलो तर मला आनंद आहे. आणि न समजता नाम घेतलं तर नामाचा नुसता अट्टहास आहे. म्हणून महाराज म्हणजे समजून उमजून म्हणजे काय, तर राम करता ही भावना घट्ट ठरा. आपलं काय होतं, मी करतो ही भावना, नाही हे झालंच पाहिजे. मग 2 वर्ष झाले पारायण करणं, 3.5 कोटीचा संकल्प सोडला, अजून काम झालं नाही, हा काय न्याय महाराज तुमचा? अशी वृत्ती माझी सामान्य साधकाची असते, ती आपल्याला ठेवायची नाही. म्हणून सद्ग्रंथ वाचन. सद्ग्रंथ वाचनाने नेमकं काय होतं माहिती का, की मला नाम घ्यायचंय, मला त्याच्यापासून काय प्राप्त करायचं आहे, मला त्याच्यापासून प्राप्त केव्हा होणार आहे, याच्यासाठीचा लागणारा जो धीर आहे, फार अवघड आहे धीर येणं, पण धीर नामाने येतो, नक्की येतो. पण आता हे कसं आहे, शेवटी कितीही त्या नामाच्या गप्पा, म्हणजे खूपच सुंदर पूर्णाची पोळी झाली, खूपच सुंदर पूर्णाची पोळी झाली, काय तुम्हाला सांगू सीमाताई, असं म्हणण्यापेक्षा पटकन सीमाताईला एक पूर्णाची पोळी दिली, त्याने खाल्ली, आनंद, गप्पा मारणे. म्हणजे मला सूत्र सांगायचं की नाम घ्या, आणि नाम घेण्यासाठी पुन्हा 13 कोटीचा संकल्प. संकल्पाशिवाय नाम होत नाही, आपल्याला ते करायचं. आणि जवळजवळ सगळ्यांचा अनुभव मी तुम्हाला पुनश्च नम्रपणे सांगतो, सगळ्यांचा अनुभव आहे की ज्यांनी ज्यांनी संकल्प केले त्या सगळ्यांचं नाम कल्पनेपेक्षा जास्त व्हायला लागलं. का? एक, त्यांनी ऐकलं. नंबर 2, ती शक्ती तुमच्या पाठीशी. म्हणून नामाच्या गप्पा आपण मारणारच आहोत. नामाचं महात्म्य तर महाराज स्वतः म्हणाले की जेव्हापासून मला बोलायला आलं, शेवटच्या श्वासापर्यंत मी नामाचं महात्म्य सांगत गेलो, पण नामाचं महात्म्य संपलंच नाही म्हणाले. थोरले महाराज तर म्हणजे मी पुन्हा माझी वासना राहिली नाम सांगायसाठी, पुन्हा वाणी रूपाने 42 वर्ष प्रगट झालं म्हणे. पण पुन्हा मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की मनापासून आपल्याला नाम घेतल्याशिवाय हे सगळे अनुभव येणार नाही. की वासना कशी कमी होते, आसक्ती कशी कमी होते, हे हा प्रयोगच आहे, हा आध्यात्मिक प्रयोगच आहे. आणि हा आध्यात्मिक प्रयोग आपल्याला करायचा, आणि तो केला ना निश्चितपणे निश्चितपणे महाराज त्याला आपल्याला नक्की यश देतील. म्हणून आपण आपल्याला आजचं सूत्र एवढंच आहे की परमात्म्याचं चिंतन करत असताना, परमात्म्याचं दर्शन घेत असताना, अनासक्त जीवन जगत असताना, आपला देह प्रारब्धावर आपल्याला टाकत असताना, तो तसा शक्य नाही, तो साधनेशिवाय शक्य नाही. आणि अवधूताच्या कथेचं चिंतन एवढंच आहे की अवधूतांनी सांगितलं की पहिल्यांदा तुमची दृष्टी बदला. सृष्टी आपण बदलू शकत नाही, यांचा स्वभाव जो तोच राहणार, यांचा जो राहणार, मला याच्याशी कार्य करायचं तेव्हा मला बदलणं गरजेचं. यांना, या सगळ्या सृष्टीला मी बदलू शकत नाही. माझी दृष्टी मी जर बदलली तर सृष्टी बदलण्यासारखी, आणि ती दृष्टी बदलण्याचं काम नामाने होतं. ही दृष्टी बदलण्याचं काम तुमच्या विवेकाने होतं. पण हा विवेक सुद्धा यायला नामच कामाला येतं. एखादी गोष्ट घडणं आपल्या हातात नाही, ती घडल्यानंतर तिथे कसं सकारात्मक दृष्टी आपण वागायचं, याला आपण विवेक म्हणतो. पण हा विवेक सुद्धा नामाने हळूहळू, एवढं तुम्हाला नामाने इतकं छान पैकी वैराग्य येतं. कसं येतं आता मी कसं सांगू, म्हणजे कैरी होती तिचा आंबा गवतात टाकल्यावर कसा होतो, ते रोज गवत काढून पाहिल्याने जमेल का? कसं सांगा. त्या कैरीला त्या गवतामध्ये 10 दिवस गरम, मग पिवळा. मग तिला विचारलं का ग, नाही मी आंबा आहे, कैरी माहित नाही. कैरीचा आंबा होणं ते साध्या नामधारकाचा सत्शिष्य सिद्ध पुरुष होणं, आणि त्या गवतामध्ये टाकणं म्हणजे तो तपश्चर्येचा
तो भाजून निघण्याचा जो काळ आहे तो तपश्चर्याचा आहे. पण कैरी पण विसरण्यासाठी ती साधना करावी लागते. अशी तुम्हा आम्हाला महाराजांच्या कृपेने घडावी आणि या कैरीचा चांगला हापूस आंबा व्हावा याच्यासाठी पुनश्च नामाशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून पुन्हा विनंती करतो की नित्य नामचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी संकल्पाची गरज आहे. झालेली सेवा एकनाथ महाराज आणि माझ्या सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करतो आणि